घेऊन त्यांनी परत गाडी त्याच्या अंगावरून घातलेली. एकदा झालं तो चूक असती, पण दुसऱ्यांदा केलं त्यांनी गाडी रिवर्स घेतली म्हणजे त्यांनी पुन्हा केलेलं आहे. आमच्या मुलाला न्याय लागतो. माझ्या लेकराला एक गोष्ट पाणी मागत होतं, पाणी सुद्धा नाही प्यायला. काय घेऊन केला रे माझ्या आम्हाला फक्त आमच्या मुलाला न्याय लागतोय, कारण त्याची परत हिंमत नाही झाली पाहिजे असं. कारण त्या गल्लीमध्ये भरपूर लहान मुलं आहे. त्यावेळेस सगळेच बाहेर पडले राहतात, मुलं गल्लीत खेळतात. तो काय हायवे नव्हता, सामान्य गल्ली आहे ती. तिथं मुलं खेळणारे, संध्याकाळची वेळ होती, जेवणानंतर माणसं शतपावली करायला निघतात. आणि ज्या घटनास्थळी झालं ती तो मुलगा माझा भाचा आहे, त्याची आजी माझी मावशी, तिने ती गाडी बघितली. ती गाडी खूप वेगाने आली होती, तिने त्या गाडीला साईड दिली. ते दोघं जण साईडला झाले होते. साईडला झालेल्या असताना सुद्धा त्यांनी परत त्यांच्या अंगावर घातली गाडी. मग चूक कुणाची? त्याची चूक आहे 100% त्याची. पोटाचा पार पुरा सरळ मावशीला पाडून त्यांनी परत पुढं घेऊन त्याला रस्त्यावर पाडून एकदा घालून परत रिवर्स करून परत डबल त्याच्या अंगावरून घातलेली गाडी पोटावरून. त्याच्या पोटाचा पार चुरा करून टाकला होता. म्हणजे कुठेतरी ऍक्सिडेंट केल्यानंतर तो वाचलेला होता, मात्र त्याला यांनी परत गुन्हा केलाय, मारून टाकायच्या हिशोबाने घेऊन त्यांनी परत गाडी त्याच्या अंगावरून घातलेली. एकदा झालं तो चूक असती, पण दुसऱ्यांदा केलं त्यांनी गाडी रिवर्स घेतली म्हणजे त्यांनी पुन्हा केलेलं आहे. आमच्या मुलाला न्याय लागतो, म्हणजे त्याची त्या नारानं माझी परत हिंमत नाही झाली पाहिजे अशी करायची. नाही काय शिक्षा का झाली पण त्याला फाशीची शिक्षा द्या. आमचा मुलगा गेला, त्याला पण जगायचा काही अधिकार नाही. त्यांनी मागं पुढे घेऊन डबल मारलं म्हणजे होऊन मारलं. एक मुलगा होता माझ्या भावाचा, त्याने कुणाच्या तोंडाकडे बघायचं? माझा भाऊ रोज फक्त काम आणि घर, त्याचं कोणी मित्र नाही, काहीच नाही. तो कुठं जात नाही, काहीच नाही. त्याचं काम आणि त्याचं घर, त्याच्या व्यतिरिक्त तो कुठेच जात नाही. आणि हा सुद्धा फक्त तिथं ते दुकानात, भगवान काकांचं दुकान आहे, तिथंच त्याचे मित्र होते, तो तिथंच खेळतो फक्त, बाकी कुठंच जात नाही तो. पोलिसांनी सुद्धा काहीच केलेलं नाहीये. ज्या वेळेस हे सगळे त्याला घेऊन पळाले नाशिकला, घरचं कोणीच नव्हतं. पोलिसांचं म्हणणं झालं घरचे कुठून येतील सांगा बरं तुम्ही? गल्लीतले आले होते ना, ते नव्हते का विटनेस? गल्लीतले आले होते ते 11:15 दरम्यान. त्यांनी गुन्हा दाखल केलेला नाही. कॅमेरे चालू नव्हते. 3 दिवस वाट बघते. ते म्हणते हॉस्पिटल मधून फोन करा. त्यांचा मुलगा मरणाच्या दारात, ते कुठून हॉस्पिटल मधून फोन करतील? महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.